सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर चला जेवणात काय बनवलं ते तुम्हाला दाखवते. पण पहिलं ऊन बघा केवढं झालंय. काम करायला बाहेर जायची इच्छाच होत नाहीये. आमचं चालू आहे मिरची. समोर जी मिरची लावली आहे, रोपं दिसत आहे तुम्हाला. ते खुरपायचं काम चालू आहे. भुईमूग खरा खुरपायचा होता, पण भुईमुगाला पाणी द्यायचं म्हणून परत भुईमूग खुरपायचं बंद केलं आहे. आणि आज मामा भुईमूग भिजवत तर वांगं काय केलं, वांग्याचं झाड पूर्ण मग कटिंग केली होती. तर परत झाड एवढं सुंदर फुटलंय आणि लवकरच त्याला वांगी पण लागतील कारण भरपूर फुलं लागलीत. तर चला मी तुम्हाला आज काय बनवलं ते दाखवते. तर मस्तपैकी मी आहे आज गुरुवार, उपवासासाठी हा कोकम सरबत बनवला आहे. आता मला माहीत नाही उपवासाला कोकम सरबत चालतो का नाही चालत, तो तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही नाही, मला बहिणीने येताना आणलेला आहे. तर जरा म्हटलं थंड काय प्यायचं, तर लिंबू सरबत पण नको म्हटलं. आणि मध्ये यात्रेच्या वेळेस काय झालं, ज्यावेळेस बहीण आलेली होती, थंड पिल्यामुळे थोडंसं आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यामुळे माझं लागला आहे घसा दुखायला. म्हणून म्हटलं नको मग आंबट नको हे करायला, लिंबू सरबत नको म्हटलं प्यायला, म्हणून कोकम सरबत पिते. तर काय नाही, फक्त ह्यातला थोडासा जो आहे म्हणजे जे हे दिलेलं आहे लिक्विड, ते ह्याच्यामध्ये घेतलं, त्याच्यात थंड पाणी घेतलं छानपैकी. आणि आता बघूया कसं लागतं चवीला. आत्या थोड्याशा आराम करतायत. आत्यांना पण उठवते. आत्या थोडं नाश्ता म्हणजे काय झालं होतं, खुरपायचं म्हणून नाश्ता वगैरे करून गेलेल्या होत्या 10 वाजता. आता आत्या उठलं की जेवण करतील. तर चला जेवणात काय काय बनवलं तुम्हाला मी दाखवते. तर भाकरी, खाली अशा छान चपात्या आहेत. झालं असं होतं, यात्रेच्या वेळेस मी दळण दिलं होतं दळायला. आणि यात्रा गावात असल्यामुळे प्रत्येकाची दळणं पाहुणे येणार म्हणून भरपूर सारं हे असतं, दळायला दळणं असतात. म्हणून काय झालं, थोडंसं पीठ मोठं दिल्यामुळे थोड्याशा भाकरी चपात्या कडक होत आहेत. आणि ही आपली रोजचीच मस्तपैकी कैरीची चटणी रेसिपी विचारतायत मला सगळेजण. परत एकदा बनवताना मी म्हणजे आत्याने मागे कशी बनवली कैरीची चटणी दाखवलेलीच आहे, तरी पण परत एकदा काय करेन तुम्हाला मी रेसिपी दाखवेन. आणि मस्त बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे, टॅमॅटो वगैरे घालून. एसराची ही बटाट्याची आमटी आहे. तर कोणाकोणाला अशी रस्स्याची आमटी आवडते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर असा आहे जेवणाचा बेत. बटाट्याची भाजी, चपाती, ही कैरीची चटणी कोणाकोणाला आवडली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आता मी आत्यांना उठवते आणि दोघी मिळून छानपैकी हा कोकम सरबत पितो. तर कोणाकोणाला आवडतो कमेंट्समध्ये सांगा. मला बिलकुल आवडत नाही आहे, पण मला खायची नाही आहे भगर साबुदाणा खिचडी, कारण उन्हामुळे ना ते खावंसंच वाटत नाही आहे. मग उपवासाला काय हे करायचं, वेपर्स वगैरे पण खायला नको वाटायला लागलेत. मग असं वाटतं की नुसतं काय तर थंड पेत राहावं. म्हणून हा खरं तर कोकम सरबत बनवला आहे. तर चला आत्यांना उठवते. तिकडे आत्या छान मस्त झाडाखाली नारळाचे आराम करतायत. ऊन खूप झाले, काय करायचं. भरपूर सारं ऊन आहे. तुमच्याकडे ऊन आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थोड्या वेळाने आता काय करतो, 3 वाजले की जातो खुरपायला.